सहकारी होते वंचित बहुजन आघाडीमधले हां, आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती. हां. ज्या वर्ग 2च्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली होती. आता ते कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं. बरं. मग वाल्मिक कराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूकचा वापर करून हां, तिथले जे तलाठी आहेत, जे डेप्युटी कलेक्टर आहेत, मंडळ अधिकारी आहेत, यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही. हां, आता साहजिक माझे सहकारी होते, मी जिल्हाध्यक्ष होते, ते माझ्याकडे आले. हां. मग मी वाल्मिक कराडांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे आहेत, सहकारी कारण हे संबंध चांगले होते आमचे तोपर्यंत बी. बरं, बरं. मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू. मग त्यांनी 3 करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसायला व्हायचा तर. हां, मग 3 करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय, ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन, हां, किंवा म्हणले यांची ताकद जास्त आहे मला त्रास नको, म्हणून ते ठरलं. हां. आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी. बापरे! आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. हां, मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. हां. आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना, हार्वेस्टर वाल्याचे देतात ना असे. आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे. किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो. हां, मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020 ला मला बोलवलं हां. आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. हां, आणि 2020 ला व्हिडिओ केला होता. हां. मग 2020 चा व्हिडिओ त्यांनी आता 24 मध्ये वापरला. त्याच्या अगोदर 21 मध्ये वाल्मिक कराडांनी या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. बापरे! संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती. आंदोलनात्मक गुन्हे होते माझ्यावर, 1-3-4 गुन्हे होते त्या काळामध्ये, हां, पण क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती. मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. हां, हां. मग मला जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो. बापरे!